नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPC आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 1 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आजचा आपण पहिला क्वेश्चन पाहूया. 1 फेब्रुवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तटरक्षक दिवस. आता आपण तटरक्षक दलाबद्दल जाणून घेऊया. इथं पाहू शकता तटरक्षक दलाचा लोगो. तटरक्षक दल काय आहे? तर तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे देशाचे प्रमुख सागरी सुरक्षा दल आहे. आणि याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना 8 ऑगस्ट 1978 रोजी झाली आणि हे भारताचे एक निमलष्करी दल आहे. आणि याचे ब्रीदवाक्य काय बघूया. याचे ब्रीदवाक्य आहे वयम रक्षम आणि याचा अर्थ होतो की आम्ही संरक्षण करतो, हे त्याचे ब्रीदवाक्य आहे. चला तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व महत्वाचे दिवस त्याबद्दल माहिती घेऊया. परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे हा. तर पहिला दिवस पाहूया. 1 फेब्रुवारी दिवस भारतीय तटरक्षक दल दिन म्हणून साजरा केला जातो, जसं की आता आपण बघितलाच. 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. 6 फेब्रुवारी हा दिवस महिला जननेंद्रियाच्या विकृतीसाठी शून्य सहनशीलतेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा दिवस पाहूया. 7 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह साजरा केला जातो. म्हणजे 1 ते 7 फेब्रुवारी हा सप्ताह आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक डाळी दिवस तसेच सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आणि सुरक्षित इंटरनेट दिवस हा फेब्रुवारीचा दुसरा मंगळवारी साजरा केला जातो. 11 फेब्रुवारी हा दिवस विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर जागतिक आजारी दिवस देखील साजरा केला जातो. 12 फेब्रुवारी हा दिवस डार्विन दिन म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 फेब्रुवारी हा दिवस जागतिक शाश्वत ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, 15 फेब्रुवारी हा बाल कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 4 फेब्रुवारी हा दिवस कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. यात कन्फ्युज होऊ शकतं. 20 फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 फेब्रुवारी हा दिवस जागतिक विचार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी दिवस जागतिक स्वयंसेवी संस्था दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जसे की आपल्याला माहिती आहे, 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच त्याबरोबर दुर्मिळ आजार दिवस देखील साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? तर 1928 मध्ये भारतीय भौतिक वैज्ञानिक आपले CV रमन यांच्याद्वारे रमन प्रभाव म्हणजेच रामन इफेक्टचा शोध लावला गेला. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. आजचा आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे पेचोरा हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये वर्गीकृत केले जाते? आणि याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. मित्रांनो, हा परीक्षेसाठी IMP क्वेश्चन होऊ शकतो. याबद्दल आपण पेचोरा क्षेपणास्त्राबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर इथे इमेज मध्ये पाहू शकता आपण पेचोरा क्षेपणास्त्र. पेचोरा क्षेपणास्त्र काय आहे? तर बंगळुरू स्थित अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजी लिमिटेड ने भारतीय हवाई दलाच्या पेचोरा प्रणालीचे अपग्रेडेशन केलेले आहे. ही प्रणाली V60 क्षेपणास्त्रसह रडार मार्गदर्शित लॉन्चर्स आणि अग्नी नियंत्रण युनिट वापरते. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. आजचा आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. कोणत्या भारतीय संस्थेने अलीकडे सौर चक्रांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित केली? आणि याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, IIT कानपूर. सौरचक्रांचा अंदाज लावण्यासाठी IIT कानपूरने एक नवीन पद्धत विकसित केलेली आहे. IIT कानपूर बद्दल माहिती घ्या. IIT कानपूर कुठं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे? लखनौ. आणि उत्तर प्रदेशचे आपले CM कोण आहेत? तर योगी आदित्यनाथ हे CM आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा टिहरी तलाव कोणत्या राज्यात आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड. याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया.
आता आपण टेहरी तलाव याबद्दल अधिक माहिती घेऊया. इथे पाहू शकता टेहरी तलाव. टेहरी तलाव हा उत्तराखंड मधील टेहरी गढवाल शहराजवळ स्थित एक कृत्रिम जलाशय आहे. मित्रांनो, हा नैसर्गिक नाही तर कृत्रिम जलाशय आहे. SIV चॅम्पियनशिप टेहरी 2026 दरम्यान टेहरी तलावात 2 पॅराग्लायडर पडल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने म्हणजे SDRF ने या पॅराग्लायडर वैमानिकांना वाचवले. त्याचमुळे हे टेहरी तलाव सध्या चर्चेमध्ये आहे. आता उत्तराखंड बद्दल जाणून घेऊया. उत्तराखंडची राजधानी काय आहे? तर उत्तराखंडची राजधानी देहरादून आहे आणि त्या उत्तराखंडचे सीएम कोण आहेत? तर पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे करंट मध्ये सीएम आहेत. चला तर पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. कोणत्या मंत्रालयाने प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे निरीक्षण करण्यासाठी पियामाना पोर्टल सुरू केले? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सांख्यिकी मंत्रालय. आता आपण पियामाना पोर्टल याबद्दल अधिक माहिती घेऊया. काय आहे हे पियामाना पोर्टल? तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे निरीक्षण करण्यासाठी पियामाना पोर्टल हे सुरू केलेले आहे. आणि हे पोर्टल पायाभूत सुविधा प्रकल्पांचे डेटासाठी केंद्रीकृत राष्ट्रीय भांडार म्हणून काम करते. तर याचा अर्थ असा आहे की पियामाना पोर्टल हे जेवढे आपले पायाभूत प्रकल्प होतील त्याच्यासाठी ते डेटा आणि केंद्र म्हणजे डेटा माहिती करण्याचं काम पियामाना पोर्टल करेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तमिळनाडू. मित्रांनो, आपण आता पोंगल सणाबद्दल जाणून घेऊया. काय आहे हा पोंगल सण? पोंगल हा तमिळनाडूतील 4 दिवसांचा प्रमुख कापणीचा सण आहे आणि सहसा हा जानेवारीच्या मध्यभागी सूर्यदेवाला आणि निसर्गाला समर्पित केला जाणारा हा सण आहे. आता आपण तमिळनाडू बद्दल जाणून घेऊया. तमिळनाडूची राजधानी काय आहे? तर ती चेन्नई आहे आणि त्याचे सीएम कोण आहेत? तर MK स्टॅलिन हे तमिळनाडूचे सीएम आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या निपाह विषाणूचा नैसर्गिक यजमान कोण आहे? म्हणजेच की निपाह विषाणू कोणत्या प्राण्यामुळे होतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वटवाघूळ. निपाह विषाणूबद्दल अधिक जाणून घेऊया. भारताने अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूच्या 2 प्रकारांची पुष्टी केली आहे आणि निपाह विषाणू NIV हा एक झुनोटिक विषाणू आहे. झुनोटिक विषाणू याचा अर्थ असा की प्राण्यांपासून मानवांपर्यंत पोहोचल्या जाणाऱ्या संसर्गजन्य रोगाला झुनोटिक विषाणू असे म्हणतात. तो विषाणू असू शकतो, जीवाणू असू शकतो किंवा अन्य माध्यमातून मानवापर्यंत पोहोचतो, त्याला झुनोटिक असे म्हणतात. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. मधुमलाई हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तमिळनाडू. अधिक माहिती जाणून घेऊया. मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात आहे आणि केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले हे मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आहे आणि एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले हे मधुमलाई अभयारण्य आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. जगातील सर्वात दुर्मिळ आणि लहान जंगली मांजरांपैकी एक असलेले रस्टी स्पॉटेड मांजर हे अलीकडे कोणत्या राज्यात आढळून आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान. रस्टी स्पॉटेड मांजर बद्दल अधिक जाणून घेऊया. जगातील सर्वात दुर्मिळ आणि लहान वन्य मांजरांपैकी एक हे रस्टी स्पॉटेड मांजर आहे. नुकतेच राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील शेरगड जंगलात आढळली आणि ही जगातील सर्वात लहान आणि ज्ञात मांजराची प्रजाती आहे, रस्टी स्पॉटेड मांजर. आता राजस्थान बद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी आहे जयपूर आणि त्याचे सीएम कोण आहेत? तर भजनलाल शर्मा. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे श्री महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उज्जैन. आता आपण श्री महाकालेश्वर मंदिर हे चर्चेत काय आहे ते पाहूया. श्री महाकालेश्वर मंदिरात VIP दर्शन विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे हे सध्या महाकालेश्वर मंदिर चर्चेत आहे. त्याचबरोबर न्यायालयाने म्हणले की न्यायालयांनी मंदिर प्रवेशासाठी द्वारपाल म्हणून काम करू नये असे न्यायालयाचे स्टेटमेंट आहे. आणि आता आपण महाकालेश्वर मंदिराबद्दल जाणून घेऊया. महाकालेश्वर मंदिर कुठे आहे? तर ते उज्जैन येथे आहे आणि शिप्रा नदीच्या काठावर वसलेले एक हिंदू मंदिर आहे. मध्य प्रदेशची राजधानी पाहू आपण कुठली आहे?
मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि त्याचे सीएम कोण आहेत तर सीएम आहेत मोहन यादव, हे मध्य प्रदेशचे सीएम आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण मित्रांनो. आजचा 10वा आणि आपण आजचा शेवटचा क्वेश्चन पाहूया. आदर्श युवा ग्रामसभा कोणत्या मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे आयोजित केली जाते? आणि याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजेच पंचायत राज मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श युवा ग्रामसभा आयोजित केली जाते. याबद्दल आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. आता आपण आदर्श युवा ग्रामसभा याबद्दल जाणून घेऊया. काय आहे हे आदर्श युवा ग्रामसभा? तर त्याचा उद्देश आहे तरुणांमध्ये जनभागीदारी म्हणजेच की लोकांचा सहभाग आणि सहभागी स्थानिक प्रशासन मजबूत करणे, हे आदर्श युवा ग्रामसभा याचे उद्दिष्ट आहे. पंचायत राज मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्या सहकार्याने आदर्श युवा ग्रामसभा विजेत्यांसाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळा देखील आयोजित करत आहे. तर आता आपण पंचायत राज मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत ते पाहूया. श्री राजीव रंजन सिंह हे पंचायत राज मंत्रालयाचे मंत्री आहेत. आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर श्री ज्युएल ओराम हे आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री आहेत. शिक्षण मंत्री कोण आहेत तर केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत श्री धर्मेंद्र प्रधान, हे आपले केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 1 फेब्रुवारी 2026 चे चालू घडामोडीचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.